उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। प्रभाग क्रमांक 8 मधील रामेश्वर नगर येथील सार्वजनिक सभागृहाचे आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी इंग्लिश खाडी स्विमर तन्वी चव्हाण देवरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी आमदार हिरे यांच्यासह सर्व मान्यवरांचा परिसरातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे सातपूर मनपा माजी सदस्य दशरथ लोखंडे यांनी वेळोवेळी या कामाचा पाठपुरावा आमदार सीमाताई हिरे यांच्याकडे केल्यानंतर सर्व नागरिक लोखंडे यांचे अभिनंदन करीत आहे। यावेळी रोहिणी नायडू, माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे, भीमराव कडलक, महेश हिरे, मंडल अध्यक्ष नारायण जाधव, रश्मी हिरे, सातपूर मनपा माजी सदस्य दशरथ लोखंडे, अशोक जाधव, सागर वैष्णव, कॉन्ट्रॅक्टर अतुल लांडगे, प्रवीण पाटील, माणिक गायकर, अनिल भालेराव, महेंद्र शिंदे, दादा आरोटे, विकी पाटील, बाळासाहेब जाधव, कैलास जाधव, हिरामन बेंडकुळे, शरद बेंडकुळे, प्रकाश पाटील, गिरीश चंद्रात्रे, वैभव जोशी, रणजित राजपूत, श्याम भोसले, जयवंत बोरसे, महेंद्र वारे यांच्यासह परिसरातील नागरिक तसेच सातपूरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। सर्व परिसरातील नागरिक तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर प्रवीण पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। साईंनी त्याला पूर्ण सहकार्य केलं आणि छत मिळालं आणि असंच बऱ्या बाराच्या दृष्टीने घेऊन नंतर जे आहे थँक्यू आणि पुन्हा एका ताईंचे आभार म्हणून माझे 2 शब्द संपर्क ग्राउंड बघितलं की तिथे गार्डनची व्यवस्था असणं गरजेचं आहे
आणि मला सांगायला आवडेल की हा सुशिक्षित वर्ग आहे आणि हा नेहमी भारतीय जनता पार्टीच्या मागेच उभा असतो. त्यामुळे मत नक्कीच मिळालेलं आहे आणि त्या सर्वांचा विचार करून ताई आपल्याला नेहमीच इथे सहकार्य करते. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत किंवा प्रत्येकाने सामाजिक प्रश्न आणि सामाजिक प्रश्नासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रत्येक उमेदवार प्रत्येक नागरिकाने याच्यात लक्ष दिलं पाहिजे. ताई तुमच्या कामाची दखल घेण्यात एक अजून कारण सांगतो की उद्घाटन होण्याच्या अगोदरच ह्या कार्याचा उपभोग घेण्यात आला की सविता ताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या काही महिला मंडळ आहेत त्यांनी योगा क्लास सुरू केला. करणं ही आपली जबाबदारी आहे. फक्त योगा नाही तर आपण बरेच सारे ऍक्टिव्हिटीज प्लॅन करतो आणि जेवढी जनरेशन आहे तेवढी त्याच्यात जास्त बेनिफिट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता आपण आपल्याकडूनच स्टार्ट करू. आपण झाडं तोडायचा विचार करतोय की पण मोर अडचण होते वगैरे, पण आपण एक झाड तोडलं तर आपण 10 झाडं लावायला पाहिजे हे आपणच आपल्यामध्ये प्लॅन करायला पाहिजे. आणि थँक्यू. ताईने आपल्याला माहिती दिली मी तर ताईने रेवसा सुट्टी नाही घातलं समजायचं नाही. अक्षय तृतीया असेल ते आणि त्यांना अशा माहिती मिळाली की आता तर काम काय परत आले नाही की ताईने तात्पुरता केली आणि लोकांपर्यंत सेवा पोहोचवल्या नाही. ताईने स्वतःच्या माध्यमातून अतिशय चांगले कामं केली आणि ताईला जर मंत्री जर केलं तर आणखी भरभरटीने त्यानंतर बघत होतो का प्रत्येक जण नगरसेवक आपल्याला प्रभागासाठी काही ना काही विषय मांडताय, काही विषय मांडताय, काहीतरी मागताय. पण मला जाणवलं का जे आपल्या प्रभाग क्रमांकचे आजचे नगरसेवक आहे ते अशा काही विषयावर काही भांडताना दिसले नाही मला. पण तेच डोक्यामध्ये माझ्या थोडं होतं का मला काहीतरी या बाबतीत काहीतरी करावं लागेल. त्यानुसार मी महापालिकेच्या माध्यमातून असं साफसफाई मोहीम चालू केली. प्रथम तर मी रामेश्वर नगरचे प्रथम साफसफाई सुरुवात केली. तिथं ड्रेनेजचे काम सुद्धा केले. तसेच तिथले गार्डनचे काही कामं होते ते गार्डनचे कामं सुद्धा मी केली आणि उरलेले काही झाडं तोडायचे कामं असतील ते पण मी मोठ्या प्रमाणात केली. आणि असं करता 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 माझं बरेचसे थोडं नेटवर्क वाढत गेलं आणि मला भोसले साहेब, जोशी साहेब आणि बच्चाव साहेब हे लोक मला भेटले. तसे भाऊ आपल्याला असा विषय आहे तो मार्गी लागला तर बरं होत जाईल. तुम्ही शब्द येत नाही पण मी तुमचा शब्द नक्की टाकतो. आणि मी त्यावेळेस महेश भाऊंना मी इथं बोलून घेतलं. त्यावेळेस जे आपले सर्व लोक जमले होते तसे आजपर्यंत जमलेले आहेत त्यांच्याबरोबर मिटिंग झाली आणि महेश भाऊंना सांगितलं की महेश भाऊ अशा लोकांच्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर कराव्या लागतील. मुख्यतः पहिली त्यांची अडचण अशी आहे की त्यांना एक सभागृह पाहिजे. तर महेश भाऊंनी त्या दिवशी मला सांगितलं दर्शक भाऊ तू काय टेन्शन घेऊ नको, तुझं काम झालंय असं समज. आणि आज खरं हे आपल्यासाठी उभं राहिले. आनंद होतो या गोष्टी. आणि दमदार आमदार श्रीमंत आहेत ते अनेक कामं प्रभाग आतमध्ये त्यांनी केले आहेत. तसे नवशे गणपतीमध्ये डोंग उभारायचं काम केलेलं असेल, तसे आतमध्ये जॉगिंग ट्रॅकचं काम असेल, नंतर जलालपूर आणि एक धबधबा सुमेश्वर धबधबा एक विषय होता तिथं लोकांना येण्या जाण्याची सोय नव्हती. तिथं त्यांनी मोठं सोय केली. असे अनेक उपक्रम त्यांच्या असं झालेले. ज्यावेळेस मी घरातून बाहेर निघतो पाय टाकतो तर बोर्ड लागला असतो आज असे काही मोठे कामं आपल्यासाठी केलेले आहेत. नारायण बाबू जाधव, सदजिकारी, मंजुळा शिंदे, कला जाधव, दादा आरोटे सगळे नाव घ्यावं लागलं कारण की प्रभागाला कार्यातून उभा करत आहे. आणि असं समजा माझ्यामध्ये नाशिकमध्ये समाजावर पोलीस करत असेल आणि त्यामध्ये प्रभाग 8मध्ये गंगापूर गावाचे मोठा सभागृह असेल, बालाजी मंदिर ते जरा त्यांनी वगैरे सांगितलं एक मोठा पूल असेल, गंगापूर गावामध्ये भक्तनिवास असेल, आपल्या रामेश्वर नगरमध्ये एक हा मोठा सभागृह, विश्वनगर पद्धती अशा अनेक कामं आनंदलीमध्ये अभ्यासिका अशा कामांसारखं कामं काही आपल्या नेहमी करत असतात. काही आपल्या सगळ्या लोकांच्या वतीने तुमचे आभार मानतो. आणि जे आमच्या नागरिकांनी सूचना केल्या त्या मागे लावणारच कारण की विकास कामांची घाई म्हणजे आपल्या सीमाती एकदा धन्यवाद. धन्यवाद. काही सांस्कृतिक सामाजिक एका हॉलची आवश्यकता होती आणि त्यावेळेला दशरथजी लोखंडे हे नेहमीच प्रभागचे सदस्य असल्यामुळे ते विविध मोहीम ते घेत होते. स्वच्छता मोहीम असेल, इतर अनेक कार्यक्रम असतील. ते या परिसरात आले त्यावेळेला त्यांना समजलं की आपल्या या जागेकरता सामाजिक सभागृहाची नितांत आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी काही कागदपत्र असतील, आपल्या इथले सगळ्यांच्या सह्या असतील, निवेदन असतील हे तयार केलं आणि आपल्यापर्यंत पोहोचवलं. जवळपास 30 लाख रुपये देऊन हा आज हॉल तयार झालेला आहे. इथे अनेक कामं आहेत. आपण सगळ्यांनी सांगितलं की पुढे जॉगिंग ट्रॅक पाहिजे किंवा चांगली लेवल पाहिजे. पाणी झालं तरी हॉलला लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, अशा अनेक अडचणी अजूनही यापुढे आहेत.
आपल्या सगळ्यांना मी सांगेन की निश्चित पुढील कालावधीत आपल्या ज्या काही या परिसरातल्या अडचणी आहेत त्या निश्चित सगळे मिळून आपण पूर्ण करू. त्याचबरोबर मी हे सांगेल की आपल्या जे जे इथे राहतात त्यांनी जर एखादी कमिटी केली आणि त्यांनी हॉलचे काही नियमावली असेल काही स्वच्छता असेल या सगळ्या दृष्टीने आता हा हँडओव्हर केलेला आहे. त्यामुळे आपण सगळी देखभाल याच्यापुढे आपली करायची आहे, या हॉलची करायची आहे. त्यामुळे तुम्ही इथे अनेक महिला योगा देतात. लोकार्पणाच्या आधी आम्ही सांगून दिलं की तुम्ही सुरुवात करू. खऱ्या अर्थाने उद्घाटन तेव्हाच झालं, कारण बांधून लवकर जर लोकार्पण झालं नाही तर बऱ्याच वेळा वास्तू या धूळखात पडतात आणि बऱ्याच वेळा त्याचं नुकसान सुद्धा होतं. त्यामुळे वापरात जर राहिला तर त्याचा उपयोग आणि सगळ्यांना होईल. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. सगळं हे आपल्याकरताच केलेलं आहे. बऱ्याच महिला इथे योगा करतायत हे ऐकून खूप आनंद झाला आणि त्या इथे येऊन त्या सुद्धा योगा करू शकतात. आज जागतिक हास्य दिन आहे. सकाळपासून अनेक कार्यक्रम होते. हास्य दिंडी असेल, त्याचबरोबर विविध वेशभूषा केलेल्या महिला होत्या. खूप मोठा कार्यक्रम सिडको इथे झाला. बऱ्याच मोठ्या प्रमाणात महिलांची तिथे हास्य दिंडी होती आणि त्यामुळे आजच्या चांगल्या दिवशी आज आपण इथे लोकार्पण केलेलं आहे. ब्रेकिंग न्यूज लाईव्हसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.